भाषा केलेली आहे, सध्या सक्ती केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भाषा सक्ती करून कधी होत नाही. मुळात आपण आईकडून भाषा शिकलेली असतो ना, तीच भाषा खरी असते, तीच टिकते. हे अशा वेळ येतील जातील, अशी सरकार किती येतील जातील, पण भाषा टिकून राहते. हजारो वर्षापासून भाषा टिकून राहते. ती काय आपल्या ह्यांनी सक्ती केली म्हणून लगेच बदलत नाही. आणि भाषा जे आपण आई पहिलं विद्यापीठ आईबाप असतं, त्यापेक्षा मोठं विद्यापीठ कुठलं नसतं. म्हणून बाकीच्या शाळांसाठी यांनी काय करावं त्याला मला काही किंमत वाटत नाही त्याची. पण मराठी मराठी आहे, आईची भाषा आईची भाषा आहे. बाकीच्या भाषांबद्दल आदर आहे, पण मराठी भाषेबद्दल जास्त आदर आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वारंवार हे घडतंय, मराठीला कुठेतरी डावललं जातं, याबद्दल काय सांगाल? डावलणारे लोक असतात, डावावर डाव होत असतात. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असतं. हजारो वर्षापासून राजकारणात बदल होत असतात. त्याच्याबद्दल आपण काय न बोललेलं बरं. पण आपले मराठीवर प्रेम आहे, आपण ते दाखवून दिलं पाहिजे. आणि ते दिसतंच, कारण आपल्या मुलाला आपण मराठी शिकवावं एवढं जमलं तरी बस.